तर आज अनेक ठिकाणी संथ गतीने मतदान झाल्याचा अनेक तक्रारी ज्या आहेत त्या समोर आल्यात। आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांमधून। मुंबईतील मतदानाच्या आढाव्यासाठी ठाकरे कुटुंब रस्त्यावर। उद्धव ठाकरेंचा माहीम तर आदित्य ठाकरेंनी वरळी परिसरात घेतला आढावा। अवैध मतदान केंद्रावर 2 ते 3 तास ईव्हीएम मशीन बंद असल्याचा आदेश बांदेकर यांचा आरोप। बांदेकरांकडून सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत संताप व्यक्त। तर यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आल्याचा खुलासा। अधिकारी मतदान प्रक्रियेविषयी गंभीर नाहीत, मतदान प्रक्रिया स्लो करण्यात आल्याचा जितेंद्र आव्हाड यांचा आरोप। मुद्दामून प्रोसेस स्लो करता आहेत। फोटोग्राफ ओळखीचा येत नाही, तुमचं वय ह्याला मॅच होत नाही, मग आधार कार्ड वरती क्लिअर नाहीये, कसली कारणं देतात निवडणूक अधिकारी। ठाण्यात 2000 बोगस मतदार आणले, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप। तर एकनाथ शिंदे राज्यात 50 जागा जिंकतील, पाकिस्तानातून 2 जागा आणतील, आव्हाडांचा शिंदेना खोचक टोला। ठाण्यात होतंय म्हणूनच बोगस होतंय। मी सांगतो तुम्हाला, 2000 लोक बाहेरून आणली होती बोगस मतदान करायला, 10 बोगस मतदान महाराष्ट्र शाळेमध्येच झालेले आहेत। मागा ठाण्यातल्या मतदान केंद्रावर मूलभूत सुविधा नसल्यानं भाजपचे उमेदवार पियुष गोयल संतापले। गैरसोयीमुळे मतदारांना तासनतास तात्काळ उभं राहण्याची वेळ। नाशिकमध्ये भाजपच्या देवयानी फरांदे आणि ठाकरे गटाचे वसंत गीते यांच्यात वाद। मतदान केंद्रात एकाच वेळी अनेक मतदार घुसल्याचा आणि गीतेंच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केल्याचा फरांदेंचा आरोप। उमऱ्यातील बाबाजी पाटील विद्यालयात 6 नंतरही मतदान। संध्याकाळी 6 पर्यंत मतदान केंद्रावर आलेल्या लोकांचं मतदान पूर्ण होईपर्यंत अधिकाऱ्यांचं कामकाज सुरू राहील। उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात विलेपार्ले येथे 6 वाजल्यानंतरही मतदान। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत रांगेत असलेल्या मतदारांचं मतदान। पालघरच्या बहाडोली मतदान केंद्रावर रात्री 8 नंतरही मतदान प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याचा मतदारांचा आरोप। जवळपास 90 ते 100 मतदारांची रांग।